बोल. आलं का? हा अरे काय तिचा फोन आला होता मला, तुझ्या गर्लफ्रेंडचा. तुम्हाला नीट राहतेत ना का रे? हा म्हणजे जरा तिला अटेन्शन द्यायचं, हा वेळ द्यायचं. अरे आत्ता वेळ दिला, आत्ता जर काय झालं तुमचं तर तुम्ही खंडोबाला जाताल ना. हा? खंडोबाला जाताना तुला माहिती आहे कसं वागते ती माझ्यासोबत. मी काम करायचं का तिचं ऐकत बसायचं? एक काम कर, तुला तर गर्लफ्रेंड नाही, मी माझ्या गर्लफ्रेंडचा कॅरेक्टर प्ले करतो आणि तू रिॲक्ट करून दाखव. कसं बोलायचं तू शिकव आता मला. अरे आज तुला माहिती काय झालं? मी आज कॉलेजला गेले होते ना, तर दिव्याचा जो बेस्ट फ्रेंड आहे ना, ते 2 वर्ष एकमेकांना डेट करत होते. आम्हाला माहितीच नाही आणि त्यांनी त्याला प्रपोज केला आणि रिलेशन मध्ये आले ते. मग ओके. मग ओके एवढंच? अरे मी तुला एवढे इम्पॉर्टंट सांगते, तिची लाईफ बनली आणि तू फक्त मग आणि ओके. माझ्याकडे ना अजून 4 गोष्टी होत्या ज्या मी तुला सांगणार होते, पण खूप डंब आहे तू, तुला काही इंटरेस्टच नाही. फक्त रिलेशन मध्ये यायच्या आधीच तू प्रचार केलास, नंतर तू झोपलास माझ्यानंतर, माझ्यासोबत झोपल्यानंतर इंटरेस्ट गेला तुझा. सॉरी 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 सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण ठीक आहे. मग पुढे काय झालं? मग पुढे काही नाही, मग आम्ही कॉलेज नंतर माझी इंटर्नशिप चालू आहे ना, मग आमच्या सरांनी माझं नाव घेतलं आणि त्यांनी मला केक भरवला आणि हक केलं. माहितीये? अच्छा अच्छा, कोणी तुझ्या गर्लफ्रेंड सोबत हक करतय, तिला केक चारतय, तुला काहीच घेणं देणं नाहीये. बेबी, शरीरासाठी राहतोस माझ्या सोबत तू. नाही नाही बेबी, आय एम सॉरी बेबी, मला तसं नव्हतं म्हणायचं बेबी. कुठं फसलं नाही. जाऊ दे, मी तुझ्यासाठी ना तुझ्या गाडीसाठी खूप छान किचन आणलं होतं. काय किचन आणलं हा, होतं? किती एक्साइटमेंट झाली ना. म्हणजे तुला माझ्याशी काही घेणं देणंच नाहीये, स्वतःच्या गोष्टी असल्यावर वा 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 होतं तुझं. बेबी तसं नव्हतं म्हणायचं मला. बघितलं ना शेठ, बोच्यानं गाजर उपटणं किती सोपं आहे. आयुष्यात कधी गर्लफ्रेंड नाही करणार बाबा. फोन उचलू नको परत. नाही दादा, सॉरी.